हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध ग्रामीण जीवनातील समस्या या विषयावरती आज आपण काही ओळी लिहिणार आहोत। चला तर मग पाहूया। महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता। त्यावेळी काही ध्येयनिष्ठ तरुण खेड्याकडे वळलेलेही, पण स्वातंत्र्यानंतरची 65 वर्षे उलटून गेल्यावर आज भारतीय खेड्याचे स्वरूप कसे आहे? दिवसेंदिवस खेड्याकडून शहराकडे जाण्याचा ओघ वाढत चालला आहे। शहरे लोकसंख्येने अवास्तव विस्तारली आहेत आणि खेडी ओस पडत आहेत। ती अधिकाधिक दरिद्र बनत चालली आहेत। असे का? अशा कोणत्या समस्या आहेत ग्रामीण जीवनाच्या? आज शहरात भयंकर गर्दी, जागेचा व पाण्याचा तुटवडा, प्रदूषणाची बेसूर समस्या, अपघात, हिंसा याची सततची टांगती तलवार असे असतानाही लोकांची लोंडेच्या लोंडे खेड्याकडून शहराकडे का वळतात? चटकन उत्तर मिळेल, पोटासाठी। ज्याचे गावात शेत नाही वा मळा नाही त्याला गावात रोजगार नाही, ही ग्रामीण भागातील सर्वात मोठी समस्या आहे। पूर्वीची बलुतेदारी नष्ट झाली, पण त्याला पर्यायी उद्योग उभे राहिले नाहीत। एखाद्या छोट्याशा शेतकऱ्याने कष्टाने एखादे पीक काढले तर गावात त्याला योग्य भाव मिळत नाही। ग्रामीण लोक बऱ्यापैकी शांततेत राहतात, कारण तेथील लोक व्यस्त जीवनशैली जगत नाहीत। ते सकाळी लवकर उठतात आणि रात्री वेळेवर झोपी जातात। तेथे हवा दूषित होत नाही। शहरामध्ये कारखान्यामुळे हवा प्रदूषित होते। ग्रामीण भागात प्रदूषण आणि गर्दी देखील कमी असते। शहरामधील व्यस्त जीवनाला विरोध नसून गावकऱ्यांचा सहज जीवन जगण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांना प्रचंड तणाव निर्माण होतो। परंतु खेड्यामध्ये बहुतेक मूलभूत सुविधा जसे की वीज, शाळा, नर्सिंग होम आणि कारखाने लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत। खेड्यामधील लोकांकडे स्वतःची वाहतूक नसल्यास अनेक मैलावर पायी जावे लागते। गावे केवळ हंगामी रोजगार प्रदान करतात आणि बहुतेक वेळी तेथील लोक फायद्यात नोकरी करत नाहीत। या सर्व कारणामुळे चांगले शिक्षण, रोजगार आणि जीवनातील सुखसुविधा शोधण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करतात। पावसाळ्यातही ग्रामीण भागात कुठलेही नियोजन दिसून येत नाही। तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्याची निर्मिती करण्यात आली, परंतु त्या नाल्याची नेहमी साफसफाई केली जात नाही। त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरूनच वाहते। खेड्यामध्ये रस्त्याची समस्या मोठी गंभीर स्वरूपाची आहे। अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैन्यावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे। गावामधील अंतर्गत रस्ते उखडून मार्गाची गिट्टी बाहेर पडली आहे। बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबावर पददिवे लावण्यात आले आहेत, मात्र तेही दिवे सतत बंद असून केवळ खांबाची शोभाच वाढवित आहेत। त्यातील नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत, परिणामी गावात अंधाराचे साम्राज्य कायम आहे। घाणेरड्या रस्त्यावरून वहिवाट करण्यात नागरिकांना कमालीचा त्रास होतो, परंतु या समस्येवर गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवण्याचे कार्य कोणाकडूनच होत नसल्याने नागरिकात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। ग्रामीण जीवनातील काही समस्या या तेथील लोकांच्या अज्ञानातून, अंधश्रद्धेतून निर्माण होतात। गावातील एखाद्या धनिकावर, सावकारावर वा त्याच्या मर्जीवर गावातल्या गरिबांचे जीवन अवलंबून असते। ग्रामीण जीवनातील अजून जातपात, अस्पृश्यता यांचे प्रस्थ आहे। शहरात येऊन शहरी वातावरणाचा लाभ घेऊनही आपल्या गावी गेल्यावर हेच पुन्हा लोक जात आणि धर्म, पारंपरिक चालीरीती सांभाळत राहतात। या साऱ्या दुष्टचक्रातून ग्रामीण समाजाला मुक्त करायचे असेल तर समाजसेवी संस्थांनी आणि सेवाभावी युवकांनी ग्रामीण जीवनाच्या ज्वलंत समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला पाहिजेत। आज आपण मराठी निबंध ग्रामीण जीवनातील समस्या या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।